हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत, आनंदी आणि हेल्दी असाल. आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल डॉक्टर हाऊसवाईफवर. आणि व्हिडिओ आवडला ना, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. एकतर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ असा काही खूप खास नाही आहे, म्हणजे खूप काही स्पेशल आहे असं नाही, पण फक्त पाणीपुरी वगैरे मुलांना बनवली होती, तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवूया. कारण की खूप दिवस झाले ना लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता, कारण की थोडासा वायफायचाही प्रॉब्लेम होता. म्हणजे रेकॉर्ड वगैरे करून ठेवलेलं होतं मी व्हिडिओ एडिट वगैरे, पण थोडासा अपलोड करायला प्रॉब्लेम येत होता. आज थोडंसं व्यवस्थित चालतंय नेट, म्हणून म्हटलं चला आज हा व्हिडिओ टाकून देऊया. तर इकडे ना मी वाटाणे, म्हणजे पिवळे वाटाणा जो आहे रगड्यासाठी, तो भिजवला होता सकाळीच. तर तो टाकला शिजायला आणि त्याच्याचबरोबर ना 2-3 बटाटे सोलून घेतले आणि तेही उकडायला टाकले, कारण की एकात टाकून दिले ना की ते दोन्हीही व्यवस्थित शिजून निघतात, खूप वेळ लागत नाही. आणि खूप दिवस झालं मुलींना मागे लागली होती की मम्मा पाणीपुरी बनव, पाणीपुरी बनव. कारण की ना मी असं जास्त म्हणजे बाहेरचं काही खात नाही. म्हणजे हे स्नॅक्स वगैरे म्हणा किंवा जे रगडा, पाणीपुरी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, भेळ वगैरे, त्या काही मी खूप बाहेरचं खात नाही, कारण की मला काही खूप त्याची आवड वगैरे नाही. म्हणजे पाणीपुरी मला लिटरली खूप काही आवडत नाही. जशी मुलींना खूप पाणीपुरी आवडते ना, तसं माझं पाणीपुरीमध्ये एवढा रस नाही आहे. जर कधी बनवलीच, म्हणजे खायची इच्छा झाली तर घरीच बनवते, कारण की मलाच ते बाहेरचं पाणी वगैरे बघून आहे ना खावं वाटत नाही. कारण की पाणी कसं असतं कसं नाही, म्हणजे खूपच हायजेनिक असायला पाहिजे असं नाही, बट ॲटलिस्ट खाण्यासारखं तरी पाहिजे. म्हणून आय डोंट नो की म्हणजे का, पण मला पहिल्यापासूनच नाही खावं वाटत बाहेरची पाणीपुरी वगैरे. आणि एकदा न्यूज पाहिली होती मी, म्हणजे एकदा उन्हाळ्यामध्ये न्यूज पाहिली होती की खूप घाण पाणी वापरलं होतं पाणीपुरीमध्ये. तेव्हापासून तर म्हणजे मला इच्छाच होत नाही, आणि म्हणून मग मुलांनाही काही देण्याचा प्रश्न येत नाही, कारण की आम्हीच दोघं खात नाही. म्हणून आज ना घरीच पाणीपुरी बनवली, म्हणजे मुलंही म्हटलं पोट भरून खातील आणि कितीही खाल्ली तरी आपल्याला काही टेन्शन येत नाही घरी बनवलेलं असल्या. म्हणून ना आज पाणीपुरीचा बेत ठरवला. आणि आज मुलांना, म्हणजे आर्यनला सॅटर्डे होता म्हणून आहे ना, आर्यनला संडेला स्कूल वगैरे नव्हतं, म्हणून मग चालतं. कारण की जर स्कूल वगैरे असलं ना आणि रात्री पोटभर नाही खाल्लं ना, मग सकाळी त्याला खूप म्हणजे घाई होती, कधी कधी खात नाही मग तो सकाळी, आणि मग स्कूलमध्ये भूक वगैरे लागणं किंवा असं होतं पटकन. म्हणून मग ना सॅटर्डेलाच मी मोस्टली अशा काही गोष्टी करते, कारण की मग किती भांडी पडली किंवा किती लेट झालं ना तरी मग संडेला थोडंसं आरामात उठता वगैरे येतं, किंवा थोडेसे भांडे वगैरे असतील जास्त तर ठेवून मग संडेला वगैरे घासता येतात म्हणून. मग इकडे मी पाणी वगैरे बनवून घेतलं. तर काही खूप तिखट पाणी वगैरे मी बनवत नाही, कारण की खूप तिखट आम्ही खातच नाही, त्यामुळे फक्त एकच मिरची घेतली होती, तीही खूप तिखट नव्हती. इकडे पाणी वगैरे ना बनवून ठेवलं, आणि मग त्याच्यानंतर मी थंड पाणी त्यात मिक्स करणार होते, थोडंसं लिंबू पिळलं म्हणजे त्याचा कलर काळा वगैरे होणार नाही म्हणून. आणि हे ना चिंच, गोळ वगैरे त्याची चटणी टाकली, म्हणजे पाणी वगैरे करायला टाकलेलं होतं, ते काढून ठेवलं. म्हटलं थोडंसं थंड होईल, त्यानंतर मग आपण ते मिक्सरमधून काढू, कारण की मिक्सरमधनं गरम गरम मिक्सरमधनं काढलं ना की ते वाफेनं खूप मिक्सर खराब वगैरे होतं बाहेर वगैरे पण म्हणून. आणि इकडे रगडा वगैरे पण आहे ना मस्त शिजला होता. म्हणजे या कुकरमध्ये ना खूप लवकर शिजतं, खूप स्टीलचं कुकर आहे ना, हे खूप म्हणजे असं जाड आहे, त्यामुळे खूप लवकर वगैरे शिजून होतं. तर बटाटे वगैरे पण मस्त उकडले होते, आणि रगडाही खूप मस्त असा गाळ शिजलेला होता. नाहीतर मग शिजलं, म्हणजे नाही ना शिजला कधी कधी, तर मग त्याच्यात थोडंसं गरम पाणी वगैरे करून टाकून त्याला डबल उकडा वगैरे लागतं. पण याची काही गरज पडली नाही, कारण की तो एवढा मस्त शिजला होता ना. मग त्याला थोडंसं ना असं मी फेटून घेतल्यासारखं केलं, कारण की तो एकजीव होईल म्हणून, आणि मस्त असा शिजला होता. मग तेही ठेवलं. त्यानंतर ते चिंचेचं गोड पाणी वगैरे जे आहे ना ते केलं, कारण की मुलं मोस्टली हेच खाणार होते, आणि त्यामुळे ते काही तिखट त्याच्यामध्ये टाकायचं नव्हतं. नाहीतर युजली मी काय करते, त्यात थोडीशी चटणी वगैरे टाकते. पण आज मुलं खाणार होती आणि खूप दिवसांनी खाणार होती, म्हटलं जर तिखट बनवलं तर पोटभर खाणार नाही. आर्यन बिलकुल तिखट खात नाही, पिया तरी थोडंफार खाते तिखट, बट आर्यनला बिलकुलच चालत नाही तिखट. म्हणून मग ह्याच्यात ना मी फक्त थोडासा आपला जो पाणीपुरी मसाला आहे ना तो टाकला, आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलं. एवढंच टाकलं. लाल चटणी वगैरे मी टाकत असते जनरली भेळ वगैरेला, म्हणजे चटणी वगैरे करून ठेवताना, पण नाही टाकलं आज. मग नंतर सगळं झालं होतं, कारण की मुलं एवढे मागं लागली होती ना, त्यांना दम निघत नव्हता किचनमध्ये. त्यांनी मी फक्त एवढंच करता, म्हणजे करेपर्यंत एवढ्या चकरा मारल्या होत्या ना,
आणि मग पाणीपुरी म्हणजे पुरी तळायला घेतली. पुरी मी बाहेरून विकत म्हणजे जी भेटते ना तळण्यासाठीची तीच आणते. की घरी मी 1-2 वेळा ट्राय केलं होतं पण ते काय फुगल्याच नाही. मग म्हटलं ते उगीच मुलं असल्यावर कसं होतं ना की खूप काही एक्सपेरिमेंट करायला जमत नाहीत. कारण की त्यांना खायचं असतं. म्हणजे भूक नसली तरी त्यांना ते काहीतरी वेगळं केलं म्हणून त्यांना ते पटकन खाण्याची घाई पडलेली असते. आणि आपण जर मग असं काही केलं आणि जर तो प्रोग्राम फेल झाला ना मग खूप म्हणजे आपलीही घाई होते, मुलांची गडबड होते आणि खायला लवकर भेटत नाही म्हणा किंवा मग खूप राडा वगैरे होते. म्हणून मी ना आता ते एक्सपेरिमेंट करतच बसत नाही. मुलं मोठे वगैरे झाल्यावर बघू म्हटलं. आणि खूप म्हणजे असं काही मैदा येतो की गव्हाचं म्हणजे गव्हाचंच आहे हे काही मी खूप ते बघत बसत नाही. कारण की ना थोडाफार मैदा असाही आपण खातो त्याच्यामुळं एवढं काही ते मी लक्ष देत नाही त्याला. मग इकडं पुऱ्या वगैरे तळून झाल्या, शेव वगैरे आणलेली होती आणि मस्त असा सेटअप केला. आणि इकडं ना मुलं म्हणजे खाणंही तयार होतं, जे खायचे वस्तू आहेत तेही तयार होत्या आणि जे खाणारे आहेत ना तेही मस्त मांड्या वगैरे घालून बसलेले होते. आणि तुम्ही ना तोंडावरची यांची एक्साइटमेंट पहा. त्यांना एवढी घाई होती ना खायची. म्हणजे मी व्हिडिओ बनवत होते ना तर त्यांना असं वाटत होतं की मम्मा कधी देते आणि कधी नाही. मी काही म्हणजे खूप नाही व्हिडिओ घेत बसली. आणि इकडे मामा आलेले होते, छोटा मामा आलेला PR यांचा आणि हा यांचा म्हणजे फ्रेंड आहे शने, शेजारी राहतो आमच्या. आणि असं काही बनवलं ना वेगळं मग ते एकमेकांच्या घरी असे जातात खायला. म्हणजे एकमेकांना दोघं बोलून आणतात आणि मग ते खायला बोलवतात दोघं एकमेकांना. आणि इकडे ना मग ह्यांनी आपलं सुरू केलं काम. आम्हीही मग पाणीपुरी खायला बसलो कारण की RNPयाचे डॅडी येणं आज उशिरा येणार होते खूप, म्हणून मग आम्हीही खाऊन घेतलं. आणि इकडे ना मी थोड्या पुऱ्या तळत होते. अजून आधी मुलांना तळून दिल्या होत्या मी आणि भरपूर तळल्या होत्या. हा जो डब्बा दिसतोय ना तुम्हाला मी यातच ठेवलेल्या होत्या पुऱ्या तळून. म्हणजे म्हटलं जर दुसऱ्या दिवशी खायचे असतील तर ज्याला खायचे ते खाऊ शकेल म्हणून. आणि मुलांनी खूप आवडीने खाल्ल्या, मस्त खाल्ल्या. म्हणजे जनरली खातात ना त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं बनवलं ना दररोजपेक्षा तरी थोडंसं जास्तच खातात मुलं. मस्त खाल्लं त्यांनी आणि गोड पाणी होतं ना ते बोटं वगैरे चाटून चाटून असं सुरू होतं मुलांचं खाणं. खाल्ल्यानंतर मग हा ढीग होता भांड्यांचा. आणि आज आहे ना म्हणजे मीही दररोजपेक्षा थोडंसं जास्तच खाल्लं होतं. म्हणजे एवढा कंटाळा आलेला भांडी घासायचा. पण दुसऱ्या दिवशी आपल्याला घासावं लागणार म्हणून मग म्हटलं चला जाऊ त्या, कंटाळा नको करायला म्हणून भांडे वगैरे घासून घेतले. आणि भांडी घासायला तसं खूपसा वेळ लागत नाही मला कारण की 2 मुलांमुळे मला या 2-3 वर्षामध्ये एवढी सवय झाली आहे ना पटकन पटकन काम करायची. की कितीही भांडी असली ना तरी किचन ओटा वगैरे साफ करून हे करून मला एक अर्धा तास पुरा होतो सगळं करायला. जर खूपच जास्त असतील तर मग 1-पाऊण तास वगैरे लागतो. कारण की मग कधी कधी खूप तेलकट वगैरे भांडी असतील ना तर तेवढा मग एक्स्ट्राचा टाइम जातो आपला. नाही तर जनरलची भांडी घासायला मग काय एवढा वेळ लागत नाही. आणि म्हणजे आपण ठेवले तरी लेडीजलाच करायचे असतात, आपल्यालाच ते करावं लागतं. कंटाळा करूनही चालत नाही. आणि रात्रीची कामं रात्री हे अशी करून घेतली ना म्हणजे कसं ना थोडंसं बरं वाटतं. दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं. नाही तर ते मग पडलेले एवढे भांडे बघून आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच काम करायचं मला तरी कंटाळा येतो. तर असं मस्तपैकी खाल्लं वगैरे सगळं व्यवस्थित आवरून वगैरे घेतलं मी. नंतर मला किचन साफ झाल्यानंतर घर वगैरे झाडायची होती. आर्यनचा अभ्यास तसा मामाने घेतलेला होता आज, त्यामुळे त्याच्या अभ्यासाचं तेवढं मला एक टेन्शन नव्हतं. आणि मामाकडेच ते दोघं खेळत होते म्हणून मला मध्ये मध्ये करायलाही आले नाहीत आज. म्हणून माझे लवकर भांडे वगैरे झाले, किचन वगैरे आवरून झालं. आणि असंच आजचा दिवस गेला. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की काय होतं ना व्हिडिओ पाहतात बरेच जण पण सबस्क्राईब वगैरे खूप जण कमी करतात म्हणजे. तर तेवढं सबस्क्राईब करायला ना विसरू नका. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये पुढे. तोपर्यंत आनंदी राहा, हेल्दी राहा आणि व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा. थँक्यू, बाय.